Welcome to all the students of Late Kumari Durga Ke Banmeru Science College, Lonar. Uh, in this today's lecture, we are discuss the topic radioactive and non-radiative process. In yesterday's lecture, we will discuss the Jablonski diagrams, what is mean by excited state, how it is possible, or what is ground state level. All these are discussed in yesterday's lecture. In this lecture, we concerned about radiative and non-radiative processes. So students, first of all, we see non-radiative process. So what is mean by non-radiative process? The activated molecule return to ground state by dissipating its energy through the non-radiative process. See here, what is this mean? One of the molecule is taking energy and going to the higher energy level, when they are returns to the ground state, that time it dissipates or it's dissipating its energy through the non radiative processes. जो काही मॉलिक्युल्स काय करतो किंवा मॉलिक्युल्स काय करत असतो, एनर्जी घेत असतो पहिल्यांदा सुरुवातीला. एनर्जी घेऊन हा ग्राउंड स्टेट टू कुठं जात असतो, एक्सायटेड स्टेटला जात असतो. आणि एक्सायटेड स्टेटला गेल्याच्यानंतर तो काय होतो, परत ज्यावेळेस ग्राउंड स्टेटला येत असतो किंवा ग्राउंड स्टेटला येतो त्यावेळेस काय होत असते की तो घेतलेली अमाऊंट ऑफ एनर्जी ही काय करत असतो, रिलीज करत असतो किंवा डिसिपेट करत असतो. आणि ही डिसिपेट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो, धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द रेडिएटिव्ह प्रोसेसेस, किंवा त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, रेडिएटिव्ह प्रोसेसेस. दिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स द रिटर्न ऑफ ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल फ्रॉम हायर एक्सायटेड स्टेट S3 S2 और T3 T2. S म्हणजे काय, सिंगलेट एक्सायटेड स्टेट, S2 सिंगलेट एक्सायटेड स्टेट, ट्रिपलेट T means triplet excited state, T2 T3 is a triplet excited state to the first excited state S1 or T1. सी हिअर, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या प्रोसेसमध्ये ज्या काही आपल्या पहिल्यांदा सुरुवातीला काय असते, S0 आपण म्हणतो. S0 असते ही ग्राउंड स्टेट किंवा ग्राउंड लेवल असते. ग्राउंड स्टेटमधला इलेक्ट्रॉन्स एनर्जी घेऊन तो काय जातो, ह्या जे एनर्जी लेवल्स दिसतात S2 S1 T2 T3, तर ह्या झाल्या एक्सायटेड स्टेट. मग मॉलिक्युल्स पहिल्यांदा काय करेल, एक्सायटेड स्टेटला जाईल. मग एक्सायटेड स्टेटला गेल्याच्यानंतर ज्यावेळेस तो काय होईल, एक्सायटेड स्टेटची हायर एनर्जी लेवलपासून तो मॉलिक्यूल परत रिटर्न टू द एक्सायटेड स्टेटलाच येईल, पण कोणत्या लोअर लेवलला येईल, लोअर लेवलला. त्यालाच काय म्हणतो, टू द फर्स्ट एक्सायटेड स्टेट. म्हणजे पहिली एक्सायटेड स्टेट, दुसरी आणि तिसरी असेल तर तिसऱ्या एक्सायटेड स्टेटमधून मॉलिक्युल्स काय होतो, पहिल्या एक्सायटेड स्टेटला येतो यामध्ये. तर ह्या त्याच्या काय दिलेल्या आहेत, S3 S2 सिंगलेट ट्रिपलेट म्हणत असतो आपण याला, ह्या त्याच्या लेव्हल्स दिलेल्या आहेत. धिस प्रोसेस डज नॉट इन्व्हॉल्व इमिशन ऑफ एनी रेडिएशन, हेन्स इट इज रेफर्ड ॲज द नॉन रेडिएटिव्ह प्रोसेस. पहा काय म्हटलेलं आहे याच्यात, धिस प्रोसेस डज नॉट इन्व्हॉल्व, इन धिस नॉन रेडिएटिव्ह प्रोसेसमध्ये देर इज नो इमिशन ऑफ एनी रेडिएशन, देर इज नो इमिशन ऑफ एनी रेडिएशन. तिथं कोणत्याच प्रकारचं रेडिएशनचं इमिशन होत नाही, तिथं कोणत्याच प्रकारचं रेडिएशनचं इमिशन होत नाही. तर तिथं काय होतं असतं की तिथं या प्रोसेसमध्ये फक्त हीटच्या फॉर्ममध्ये काय केले जाते, एनर्जी डिसेपिट केले जाते, दुसऱ्या मॉलिक्युल्स किंवा फोटॉनला काय केले जाते, दिल्या जात असते. तिथं एनर्जीचं इमिशन, हे एनर्जीचं रेडिएशनचं इमिशन तिथं होत नाही. म्हणून अशा प्रोसेसला हेन्स धिस रेफर्ड ॲज अ नॉन रेडिएटिव्ह प्रोसेस आपण त्याला जनरली म्हणत असतो. नेक्स्ट पॉईंट सी हिअर, the energy of activated molecule is dissipated in the form of heat through molecular collision. बघा आताच आपण सांगितलं की जे काही एनर्जी घेतली असती ती काय करत असतो, तो मॉलिक्युल्स डिसॅपिट करत असतो किंवा डिसॅपिटेड इन द फॉर्म ऑफ हीट. हीटच्या फॉर्ममध्ये या नॉन रेडिएटिव्ह प्रोसेसमध्ये हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी काय केली जाते, डिसॅपिट केली जाते किंवा दुसऱ्या मॉलिक्युलला दिल्या जाते. आणि हे काय होते, विथ द हेल्प ऑफ द कुलिजन ऑफ मॉलिक्यूलमधून ही एनर्जी काय केली जाते, डिसॅपिट केली जाते. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, द प्रोसेस इज कॉल्ड द इंटरनल कन्व्हर्जन प्रोसेस अँड ऑकर्स इन लेस दॅन 10⁻11 सेकंद इन अ व्हेरी शॉर्ट टाईम. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द इंटरनल कन्व्हर्जन प्रोसेस. याला पहिल्यांदा काय म्हणतात, IC म्हणतात. IC मीन्स इंटरनल कन्व्हर्जन प्रोसेस.
किंवा इंटरनल कन्व्हर्जन प्रोसेसमध्ये असतो आणि इट ऑकर्स इन लेस दॅन 10⁻11 सेकंद. इतक्या कमी शॉर्ट टाईममध्ये काय होत असते, ही नॉन रिडक्टिव्ह प्रोसेस तिथे काय असते, जनरली होत असते. सी हिअर या डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल इथं. सी हिअर दिस फर्स्ट द ग्राउंड स्टेट. मी जे सांगितलं तुम्हाला की ग्राउंड स्टेट हे ती ग्राउंड स्टेट का असते, जनरली एस झिरो काय असते, ग्राउंड स्टेट असते. आणि एस झिरोमधून जे एक्सायटेड स्टेट असते याची, ही एक्सायटेड स्टेट असतात. मग ह्या एक्सायटेड स्टेट कशा लेवल असतात, S1 S2 T1 T2 किंवा T3, म्हणजे सिंगलेट एक्सायटेड स्टेट असेल, ट्रिपलेट एक्सायटेड स्टेट असेल, अशा स्टेट असतात. मग ग्राउंड स्टेटचा मॉलिक्युल इलेक्ट्रॉन्स एनर्जी घेऊन किंवा तो मॉलिक्युल एनर्जी घेऊन हा काय होत असतो, हा एक्सायटेड स्टेटला जातो, हायर एक्सायटेड स्टेटला जातो. आणि हायर एक्सायटेड स्टेटमधून परत काय होतो, लोअर एक्सायटेड स्टेटला येतो. नॉट कम्स टू द ग्राउंड लेवल, तो ग्राउंड लेवल येत नाही, तो लोअर एक्सायटेड स्टेटलाच राहतो, पण लोअर एक्सायटेड स्टेटला येतो. त्यावेळेस तो काय करत असतो, एनर्जी हे काय करतो, इकडं पहा फोटॉन्स दिलेले आहे, या फोटॉन्सला काय करतो, एनर्जी डिसॅपिट करत असतो. अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द नॉन रेडिएटिव्ह प्रोसेस, आपण त्याला म्हणत असतो, किंवा नॉन रेडिएटिव्ह प्रोसेस त्याला आपण जनरली म्हणत असतो. पण याच्यामध्ये आपण कुठंच असा उल्लेख केला नाही किंवा आपण असं म्हटलेलं नाही की एनर्जी इज इमिशन ऑफ एनर्जी इज टेक प्लेस. देर इज और धिस नॉन रेडिएटिव्ह प्रोसेस इज नॉट कन्सर्न विथ द इमिशन ऑफ एनर्जी. ओनली इट डिसॅपिट द एनर्जी टू द फोटॉन्स मॉलिक्यूल, किंवा फोटॉन्स मॉलिक्यूलच काय करतो, तो एनर्जी डिसॅपिट करत असतो. Then the molecule may also lose energy by another process called as the intersystem crossing. ICS न सुद्धा काय करतो, तो अनादर प्रोसेसनं सुद्धा काय करतो, एक तर असेल इंटरसिस्टीम एक आपण सांगितली की इंटर कन्व्हर्जन, आणि दुसरी कोणती असेल इंटरसिस्टीम क्रॉसिंगनं काय करतो, तो एनर्जी काय करत असतो, देत असतो, किंवा डिसेपिट तो मॉलिक्यूल्स तिथं करत असतो, किंवा एनर्जी तिथं देत असतो मॉलिक्यूल. त्याच्यानंतर धिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स ट्रान्झिशन बिटवीन द स्टेट ऑफ डिफरंट स्पिन, दॅट इज द डिफरंट मल्टिप्लिसिटी. मग जी काही स्पिन मल्टिप्लिसिटी असेल, आपण स्पिन मल्टिप्लिसिटीचा फॉर्म्युला बघितलेला आहे. स्पिन मल्टिप्लिसिटीचा फॉर्म्युला कोणता असतो, 2s+1 हा फॉर्म्युला असतो. मग दिस प्रोसेस इन्व्हॉल्व द ट्रान्झिशन बिटवीन स्टेट ऑफ डिफरंट स्पिन, दॅट इज द डिफरंट मल्टिप्लिसिटी. फॉर एक्झाम्पल S2 to T2, म्हणजे सिंगलेट 2 ट्रिपलेट 2, और सिंगलेट एक्सायटेड स्टेट सिंगलेट 1 टू ट्रिपलेट 1ला काय होत असतो, ते जनरली त्याचं ट्रान्झिशन होत असते, किंवा ट्रान्झिशन होत असते. दीज ट्रान्झिशन आर फॉरबिटन. म्हणजे नॉन रिडक्टिव्ह प्रोसेस ही कशी असते की त्याच्यामध्ये दीज ट्रान्झिशन आर फॉरबिटन ट्रान्झिशन असतात. आता याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे किंवा एक्सप्लेन केलेलं आहे की व्हॉट इज मीन बाय अलाउड ट्रान्झिशन अँड व्हॉट इज मीन बाय द फॉरबिटन ट्रान्झिशन. अलाउड ट्रान्झिशन कशा असतात, तर अलाउड ट्रान्झिशनची जी काही इंटेन्सिटी असते, ती इंटेन्सिटी खूप जास्त असते, आणि त्याचा पीक पण एकदम कसा येत असतो, डार्क पीक येत असतो त्या स्पेक्ट्रमवर. आणि नॉन अलाउड किंवा त्याला काय म्हणतो आपण फॉरबिटन ट्रान्झिशन जे असतात, त्या फॉरबिटन ट्रान्झिशन कसे असतात, ते फॉरबिटन ट्रान्झिशनची इंटेन्सिटी ही खूप कमी असते, अँड दे आर नॉट फिजिबल ऑन द स्पेक्ट्रम. ते स्पेक्ट्रमवर काय असतं, ते दिसत नसतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, धिस इज कॉल्ड ॲज द फॉरबिटन ट्रान्झिशन, आपण जनरली त्याला काय म्हणत असतो. म्हणजे अलाउड ट्रान्झिशन जर असेल तर एकदम तो डार्क असेल, आणि जर फॉरबिटन ट्रान्झिशन असेल तर तो एकदम कसा असेल, एकदम वीक ट्रान्झिशन असेल, किंवा त्याची इंटेन्सिटी कशी असेल, व्हेरी लो असेल इंटेन्सिटी. सो नॉन रिडक्टिव्ह प्रोसेस इन धिस ट्रान्झिशन, किंवा नॉन रिडक्टिव्ह प्रोसेसमध्ये जे काय आपल्याला ट्रान्झिशन मिळतात, धिस ट्रान्झिशन इज अ फॉरबिटन ट्रान्झिशन असतात. दे आर नॉट अलाउड, किंवा ते अलाउड ट्रान्झिशन असतात, ते कसे असतात, फॉरबिटन ट्रान्झिशन असतात, किंवा फॉरबिटन ट्रान्झिशन असतात. त्याच्यानंतर then we will discuss what is meant by radiative transition. The opposite to this non-radiative transition, see here the radiative transition. This transition involves return of activated molecule from singlet excited state and triplet excited state T1 to the ground state S0. See here, it's very important to differentiate the radiative process and non-radiative process. In a radiative process, in this, the excited molecules comes directly to the ground state S0, or it is present in the T1 state, or it is present in a S1 state. It is directly comes to the ground state S0. But in a non-reactive processes, it is not come to the directly S0 from excited state to comes down in a lower excited state only, and then energy is dissipated. But in these relative transitions,
In this transition, inverse return of activated molecules from the singlet excited state S1 and triplet excited state T1 to the ground state S0 किंवा S0 तो काय मॉलिक्युल्स इथं जनरली येत असतो. इन दिस ट्रान्झिशन इमिशन ऑफ रेडिएशन्स टेक प्लेस. सी हिअर, this is another difference between radiative and non-radiative transitions. In this, the emission of radiation take place. Emission of radiation take place in a non-radiative processes. There is no consideration of, or that process is not concerned about the emission of radiation, but radiative transition is concerned with the emission of radiations. The next point, the transition of S1 to S0 is allowed transition. In earlier, I said that in a non-radiative process is a forbidden process, but this process or radiative transition is a allowed transition, or it is a allowed transition. S1 to S0 is a allowed transition. Then next, see here, it is occurred in 10⁻⁸ सेकंड. ही पण खूप कमी टायमिंगमध्ये किंवा खूप कमी वेळात होत असते. कोणती? रेडिएटिव्ह ट्रान्झिशन 10⁻⁸ सेकंदात का होत असते, ही पार पडत असते. Then next, the emission of radiation in this transition is called as the fluorescence. See here, आता एक नवीन टर्म्स आली इथं, द इमिशन ऑफ रेडिएशन इन दिस ट्रान्झिशन. म्हणजे रेडिएटिव्ह ट्रान्झिशनमध्ये जे काही ट्रान्झिशन होतात किंवा ट्रान्झिशन होतात, तर त्या ट्रान्झिशनला, त्या इमिशन ऑफ रेडिएशनला काय म्हणतो, दिस रेडिएशन इज कॉल्ड ॲज द फ्लोरोसन्स प्रोसेस म्हणतो असतो आपण त्याला काय म्हणायचं, फ्लोरोसन्स प्रोसेस. म्हणजे एखादा एक्साइटेड मॉलिक्यूल जर तो ग्राउंड स्टेटला येत असेल आणि ग्राउंड स्टेटला येत वेळेस आपली एनर्जी, घेतलेली अमाऊंट ऑफ एनर्जी इज इमिट इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्सच्या फॉर्ममध्ये ते इमिट करत असेल, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फ्लोरोसन्स म्हणत असतो आपण त्या प्रोसेसला काय म्हणतं, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फ्लोरोसन्स. द ट्रान्झिशन ऑफ, सी द नेक्स्ट, द ट्रान्झिशन ऑफ ट्रिपलेट एक्साइटेड स्टेट T1 टू द ग्राउंड स्टेट S0 इज अ स्लो अँड फॉरबिटन ट्रान्झिशन. पण हे ट्रान्झिशन कसे असतात, स्लो अँड फॉरबिटन ट्रान्झिशन जनरली इथं असतात. आता इथं आपण दोन्हीचं पाहता येईल आपल्याला. एक दिलेलं आहे, एक ग्राउंड स्टेट दिलेलं आहे इथं पाहायचं. ही आहे ग्राउंड स्टेट. या ग्राउंड स्टेटमधून मॉलिक्यूल ही आहे याची फर्स्ट एक्साइटेड स्टेट, ही आहे सेकंड एक्साइटेड स्टेट आणि ही आहे थर्ड एक्साइटेड स्टेट, म्हणजे 1, 2, 3. आता पहिल्यामध्ये मॉलिक्युल्स का होतं, एक्साइटेड फ्रॉम ग्राउंड स्टेट टू द सेकंड एक्साइटेड स्टेट. याच्यामध्ये पहा, मॉलिक्यूल हा काय झाला, ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड झाला आणि कोणत्या स्टेटला गेला, इथं सेकंड एक्साइटेड स्टेटला गेला. पण ज्यावेळेस जर आपण इकडली डायग्राम जर पाहिली असेल, डी एक्साइटेशन फ्रॉम द थर्ड एक्साइटेड स्टेट टू द फर्स्ट एक्साइटेड स्टेट. आता पहा, ही थर्ड एक्साइटेड स्टेट आहे वरची, ही थर्ड एक्साइटेड स्टेट आहे. थर्ड एक्साइटेड स्टेटमधून कुठं आला तो, या फर्स्ट एक्साइटेड स्टेटला काय झाला, असा मॉलिक्यूल आलेला आहे हा, आणि त्यानं काय केली, एनर्जी डिसायपेट केली. याचा अर्थ धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द नॉन रिएक्टिव्ह किंवा रिएक्टिव्ह ट्रान्झिशन्स. जनरली अशा पद्धतीचे रेडिएटिव्ह ट्रान्झिशन्स काय असतात तिथं आपल्याला तिथं मिळत असतात. तर हे असल रेडिएटिव्ह ट्रान्झिशन्स किंवा ट्रान्झिशन कसे होतात हे दाखवत असतो आपण. आणि ही प्रोसेस कशी असते, एकदम अलाउड ट्रान्झिशन्स काय करत असते जनरली ते शो करत असतात. त्याच्यानंतर पाहता, व्हॉट इज मीन बाय फ्लोरोसन्स, फॉस्फोरसन्स. द इमिशन ऑफ रेडिएशन इन दिस ट्रान्झिशन इज कॉल्ड ॲज द फॉस्फोरसन्स. पण ज्यावेळेस एखाद्या ट्रिपलेट एक्साइटेड स्टेटमधून मॉलिक्यूल हा सिंगलेट एक्साइटेड स्टेटला येतो, त्यावेळेस तो काय करतो, एनर्जी देतो की एनर्जी इमिट करतो. तर ती एनर्जी इमिट केलेली जी प्रोसेस असते, धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फॉस्फोरसन्स. त्या प्रोसेसला काय म्हणायचं मग, फॉस्फोरसन्स म्हणायचं. फ्लोरोसन्स कशाला म्हणतो आपण, फ्लोरोसन्स मीन्स एक्साइटेड स्टेटचा मॉलिक्यूल हा डायरेक्टली ग्राउंड स्टेटला येतो, म्हणजे S0ला येतो, त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज द फ्लोरोसन्स म्हणायचं. आणि फॉस्फोरसन्स कशाला म्हणतो, एक्साइटेड स्टेटचा मॉलिक्यूल काय येईल, लोअर एक्साइटेड स्टेटलाच येईल, पण तो काय करेल, एनर्जी इमिट करेल. दोन्हीमध्ये बी, फ्लोरोसन्समध्ये बी एनर्जी इमिट केली जाते, फॉस्फोरसन्समध्ये पण एनर्जी इमिट केली जाते. फक्त डिफरन्स दोघांमध्ये काय आहे, एक डायरेक्टली ग्राउंड स्टेटला येतो त्यावेळेस एनर्जी रिलीज करतो किंवा इमिट करतो, आणि दुसरा एक्साइटेड स्टेटमधून येऊन काय होतं, खालच्या लोअर एक्साइटेड स्टेटला येतो आणि एनर्जी काय करतो, इमिट करतो. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द phosphorescence. Both the fluorescence and phosphorescence transition are of shorter frequency than the exciting light. Exciting light पेक्षा शॉर्टर फ्रिक्वेन्सी असते कोणाकोणाची, फ्लोरोसन्सची आणि फॉस्फोरसन्सची दोघांची पण असते. दिस इज बिकॉज
some part of light energy is absorbed by the molecule is dissipated in the form of heat during the नॉन रिडक्टिव्ह प्रोसेसेस. आपल्याला माहीत आहे की नॉन रिडक्टिव्ह प्रोसेसमध्ये काय करत असतो आपण की जी काही एनर्जी लॉस होती ती कोणत्या फॉर्ममध्ये होती ती इट इज इन द फॉर्म ऑफ द हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी काय होत असते डिसॅपिट होत असते किंवा एनर्जी ही डिसॅपिट होत असते. आता इथं एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इथं सांगता येईल की फ्लोरोसन्स प्रोसेस आणि फॉस्फोरसन्सचे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत. तुम्ही जर पहिला पाहिला असेल तर ही जी डायग्राम्स आहे दिस डायग्राम इज कॉल्ड ॲज द फ्लोरोसन्स प्रोसेस. म्हणजे फ्लोरोसन्स प्रोसेसमध्ये लाईट हा इमिट केलेला म्हणजे कुठे येईल तो डायरेक्टली कम्स टू द ग्राउंड लेवल आणि एनर्जी इमिट होईल. बट इन अ फॉस्फोरसन्स हा हायर एनर्जी लेवलमधून काय होईल लोअर एनर्जी लेवलमध्ये येईल. पण तो काय असेल ती दोन्ही पण काय असेल एक्साइटेड स्टेट असतील पण एनर्जी काय होईल तिथं इमिट केल्या जाईल. दिस इज ऑल्सो द ओशन्स. आता ओशन्समध्ये जर तुम्ही काही इन्सेक्ट वगैरे असतात ते ॲनिमल्स असतात ते काय करतात लाईट्स इमिट करतात तर ती प्रोसेस कोणती असते ही असते दिस इज कॉल्ड ॲज द फ्लोरोसन्स प्रोसेस. अँड ऑन द बीच और त्या समुद्र किनाऱ्यावर जर पाहिलं आपण त्या लाटाच्या माध्यमातून जर अंधारात जर पाहिलं आपण तर काही काही ॲनिमल्स काय करतात लाईट्स इमिट करतात किंवा लाईट्स इमिट करतात. तर धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द फॉस्फोरन्स प्रोसेस आपण काय म्हणत असतो त्याला त्या प्रोसेसला आपण फॉस्फोरन्स प्रोसेस तिथं जनरली म्हणत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक सी हिअर व्हॉट इज मीन बाय किमिल्युमिनसन्स. किमिल्युमिनसन्स काय आहे किंवा किमिल्युमिनसन्स कशाला म्हणतो आपण. When photochemical reaction take place, light is absorbed. However, there are certain reaction in which light is produced. पहा आता किमोल्युमिनेसन्स एकदम सोपं आहे. काही काही फोटोकेमिकल रिॲक्शन्समध्ये काय होत असते लाईट ही टेक प्लेस किंवा काय करतो आपण इथं व्हेन फोटोकेमिकल रिॲक्शन टेक प्लेस लाईट इज ॲब्झॉर्ब. म्हणजे ज्यावेळेस एखादी फोटोकेमिकल रिॲक्शन होत असते त्यावेळेस काय केलं जातो लाईट ॲब्झॉर्ब केला जातो. आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय केला जातो लाईट ॲब्झॉर्ब केला जातो. पण काही काही रिॲक्शनमध्ये काही काही फोटोकेमिकल रिॲक्शनमध्ये इन सर्टन फोटोकेमिकल रिॲक्शन लाईट इज प्रोड्यूस्ड. तिथं काय होते लाईटची निर्माण होते लाईटच तिथं काय होते निर्माण होत असते. मग ही जी काही लाईट निर्माण होत असेल तर अशा प्रोसेसला धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द किमोल्युमिनसन्स आपण त्याला काय म्हणत असतो किंवा किमोल्युमिनसन्स म्हणत असतो की ज्या रिॲक्शनमध्ये ॲटोमॅटिकली काय होईल लाईट प्रोड्यूस होत असतो इन सर्टन रिॲक्शन इन विच लाईट इज प्रोड्यूस. लाईट काय होत असेल तिथं लाईट निर्माण होत असेल तर अशाला काय म्हणतो आपण धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द किमोल्युमिनसन्स. द इमिशन ऑफ लाईट इन अ केमिकल रिॲक्शन ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर इज कॉल्ड ॲज द किमोल्युमिनसन्स. मग अशा रिॲक्शनमधून लाईट जर इमिट होत असेल किंवा लाईटचं जर इमिशन होत असेल आणि लाईटचं इमिशन होऊन ऑर्डिनरी टेम्परेचरला एक रूम टेम्परेचर साध्या टेम्परेचरला जर तिथं लाईट इमिट होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणतात धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द किमोल्युमिनेसन्स प्रोसेस म्हणत असतो. आता त्याचं फॉर एक्झाम्पल पहा. पहिलं एक्झाम्पल घेतो मी इथं. द लाईट ऑफ फायरफ्लाय इज ऑल्सो ड्यू टू द किमोल्युमिनेसन्स विच इज प्रोड्युस्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन नेमली लुसिफेरिन. आता इथं मी तुम्हाला काय करतो याच्यावर हे दाखवलं इथं तुम्हाला मी इथं एक इन्सेक्ट दाखवला. त्या इन्सेक्टला काय म्हणतो जनरली आपण फायरफ्लाय म्हणत असतो. फायरफ्लाय म्हणजे काय सर्वांना माहीत आहे की थंडीच्या दिवसामध्ये काय होत असते की आपण जर अंधारात गेलो तर आपल्याला काजवे चमकलेले दिसतात. मग ते काजवे काय करतात लाईट प्रोड्यूस करतात. असं लाईट थोडा लाईट काय करतात ते प्रोड्यूस करतात. मग ही जी प्रोड्यूस करण्याची जी प्रोसेस आहे धिस प्रोसेस इज नथिंग बट द किमोल्युमिनेसन्स म्हणायचं याला. या प्रोसेसला काय म्हणतो आपण इट इज कॉल्ड ॲज द किमोल्युमिनेसन्स. आणि हा जो काही किडा असतो रात्रीच्या वेळी चमकणारा तर या किड्यामध्ये एक प्रोटीन असतो. त्या प्रोटीनचं नाव आहे लुसिफेरिन नाव आहे त्याचं. आणि तो लुसिफेरिन जो प्रोटीन आहे हा सिक्रेट केल्याच्यानंतर ज्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन एअरसोबत होतं किंवा एअरमधल्या ऑक्सिजनसोबत त्याचं ऑक्सिडेशन होतं देन देर इज हीट इज इव्हॉल्व. तिथं काय ते हीट फॉर्मेशन होते हीट प्रोड्यूस होते आणि हीट प्रोड्यूस झाली की आपण काय म्हणतो की तो काजवा काय झाला चमकला किंवा हीट तिथे काय होते प्रोड्यूस होते आणि तिथं काय म्हणतो आपण काजवा तिथं चमकत आहे. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. सी द सेकंड एक्झाम्पल द स्लो ऑक्सिडेशन ऑफ येलो फॉस्फरस in oxygen or air between 10 to 40 degrees centigrade the phosphorus is converted into P2O5. फॉस्फरस पेंटॉक्साईडमध्ये काय होते फॉस्फरसचं कन्व्हर्जन होत असते. ज्यावेळेस एखादा फॉस्फरस येल्लो फॉस्फरस आहे येल्लो फॉस्फरस जर आपण एअरसोबत किंवा ऑक्सिडेशन जर केलं त्याचं तर त्यावेळेस त्या 10 to 14 डिग्री सेंटीग्रेडला तर तिथं काय होत असतं इट इज कन्व्हर्टेड टू द फॉस्फरस पेंटॉक्साईड अँड अ ग्रीनिश
व्हाईट ल्युमिनसन्स इज ऑप्टेन. आणि तिथं काय होते, ग्रीनिश व्हाईट ल्युमिनस तिथं आपल्याला मिळते. आणि तिथं काय होते, ती प्रोसेससुद्धा काय असते, धिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द किमोल्युमिनसन्सची काय आहे, ही पण एक काय प्रोसेस आहे. तर मी इथं सेकंड एक्झाम्पलमध्ये हे दाखवलेलं आहे की ॲक्च्युली ती प्रोसेस कशी असते किंवा फॉस्फरस पेंटॉक्साईड कसा तिथं तयार होत असतो. तर आय थिंक यू विल बेटर अंडरस्टँड ऑन द बेसिस ऑफ दिस टू एक्झाम्पल व्हॉट इज मीन बाय किमोल्युमिनसन्स किंवा किमोल्युमिनसन्स प्रोसेस काय आहे आणि त्यांचे कोणते दोन एक्झाम्पल आहेत. सी द नेक्स्ट अँड लास्ट टॉपिक ऑफ धिस युनिट, दॅट इज द बायोल्युमिनसन्स. आता क्युमोल्युमिनसन्स प्रोसेस आपण पाहिली आताच, की क्युमोल्युमिनसन्स प्रोसेस आपण पाहिली. क्युमोल्युमिनसन्स प्रोसेस म्हणजे काय म्हणतो की एखाद्या फोटोकेमिकल रिॲक्शन्समध्ये लाईट ॲब्झॉर्व केली जाते, पण काही काही रिॲक्शन्समध्ये काय होते, लाईट प्रोड्यूस केली जाते. लाईट इन सर्टन फोटोकेमिकल रिॲक्शन लाईट इज प्रोड्यूस अँड धिस emission of light in this reaction is called as the chemoluminescence. But in bioluminescence म्हणजे काय असते, की bioluminescence is the production and emission of light by a living organism. फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं जर तो लाईट प्रोड्यूस केला, नॉट इन अ केमिकल रिॲक्शन किंवा एखाद्या लॅबमध्ये, एखाद्या बीकरमध्ये, एखाद्या कोनिकल फ्लास्कमध्ये जर रिॲक्शन न होता जर एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं जर काय केला, तो लाईट प्रोड्यूस केला, तर अशाला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज द बायोल्युमिनसन्स आपण त्याला जनरली म्हणत असतो. प्रोडक्शन अँड इमिशन ऑफ लाईट बाय अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट इज नेम्ड बाय इट्स हायब्रिड वर्ड. आता हे बायोल्युमिनसन्स जे आहे ते काय लॅटिन वर्डपासून हे नाव आलेलं आहे. ग्रीकमध्ये काय म्हणतात, वर्ड बायोज मीन्स काय असते, की बायोजला काय म्हणतो पण लिव्हिंग म्हणत असतो. आणि लॅटिनमध्ये ल्युमेन जे आहे त्या ल्युमेनला काय म्हणत असतो, लाईट्स म्हणत असतो. याचा अर्थ काय आहे, की लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं प्रोव्हाइड केलेला जो काही लाईट असेल तर त्याला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड ॲज द बायोल्युमिनेसन्स किंवा बायोल्युमिनेसेन्स आपण त्याला जनरली म्हणत असतो. सी हिअर, बायोल्युमिनेसन्स इज नॅचरली ऑकरिंग फॉर्म ऑफ द किमोल्युमिनेसन्स. आताच मी सांगितलं बायोल्युमिनेसन्स काय आहे, इज अ नॅचरली ऑकरिंग प्रोसेस, इज नथिंग बट द किमोल्युमिनेसन्स. ही काय आहे, किमोल्युमिनेसन्सचीच प्रोसेस आहे. फेअर एनर्जी इज रिलीज बाय केमिकल रिॲक्शन इन द फॉर्म ऑफ लाईट इमिशन. एनर्जी काय होती, रिलीज केल्या जाते. एनर्जी काय केली तरी रिलीज केल्या जाते, बट ओनली इन द फॉर्म ऑफ द लाईटच्या फॉर्ममध्ये काय करतो, तिथं एनर्जी इमिट केल्या जात असतो. आणि अशाला याला काय म्हणतो आपण, धिस इज कॉल्ड ॲज द बायोल्युमिनेसन्स. In exam, these two terms is asked to you for a short notes. Explain bioluminescence or explain the chemoluminescence processes. See, the next example of the bioluminescence is fireflies, anglerfish. Anglerfish and other creature produce the chemical luciferin, that is the pigment, react with the oxygen to create the light. See here, uh, I show you the example of the fish or the angler fish. अँडलर्स फिश काय आहे किंवा अँडलर्स फिश कशी आहे, जी तुम्हाला डायग्राम्समध्ये दिसत आहे, तर ते अँडलर्स फिशमध्ये सुद्धा काय असतो, एक पिगमेंट्स असतो. त्या पिगमेंटचं नाव काय आहे, लुसिफेरिन आहे. आणि ह्या लुसिफेरिन ज्यावेळेस पाण्यातील ऑक्सिजनसोबत किंवा हवेतील ऑक्सिजनसोबत तो काय होत असतो, रिॲक्ट होत असतो, देन देर इज इव्होल्युशन ऑफ लाईट्स और लाईट्स तिथं काय होते, तिथं निर्माण होत असते. आणि लाईट जर निर्माण झाली, देन धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज द काय म्हणतो आपण त्याला, बायोल्युमिनेसन्स प्रोसेस काय म्हणत असतो आपण त्याला म्हणत असतो. आणि दुसरं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक्झाम्पल आपण सांगितलेलंच आहे, त्याला काय म्हणतो आपण, फायरफ्लायसुद्धा काय आहे, इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द बायोल्युमिनेसन्स. याच्यामध्ये काय असतो, प्रोटीन जो सांगितलेला आहे किंवा पिगमेंट सांगितलेला आहे त्याचं नाव काय आहे, लुसिफेरिन इज रिॲक्ट विथ द ऑक्सिजन टू क्रिएट अ लाईट. मग देन देर इज फॉर्मेशन ऑफ द लाईट्स होत असते. दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द बायोल्युमिनेसन्स. आणि ही पण कोणती आहे, अँडर्स फिश आहे किंवा अँडलर्स फिश आहे. इन बॅक्टेरिया, द एक्सप्रेशन ऑफ जीन रिलेटेड टू द बायोल्युमिनेसन्स इज कंट्रोल बाय द ओपेरॉन कॉल्ड ॲज द लक्स ओपेरॉन. मग ही प्रोसेस जी आहे बायोल्युमिनेसन्स, ही काय होती, काही बॅक्टेरियाजमध्ये कंट्रोल केल्या जाते किंवा बॅक्टेरियामध्ये काही कंट्रोल केले जाते. आणि जो कंट्रोल करतो त्या कंट्रोलरला बाय ओपेरॉन, त्यालाच काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण लक्स ओपेरॉन असं त्याला जनरली म्हणत असतो किंवा लक्स ओपेरॉन आपण त्याला जनरली म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं आपलं युनिट 5 जे आहे तर हे युनिट 5 इथं संपलेलं आहे. तरी सर्वांनी जे काही यूट्यूबवरचे व्हिडिओ असतील ते जास्तीत जास्त वेळेस बघा. जर नाही समजलं तर व्हॉट्सअपला तुम्ही विचारू शकता किंवा डायरेक्टली फोन करूनसुद्धा तुम्ही विचारू शकता.
Thank you for watching and understanding this lecture. Thank you so much.